वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी हा अलौकिक ग्रंथ लिहिला. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी या संत जनाबाईंच्या म्हणण्याप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे अमर, पवित्र, मंगल काव्य असेल तर ती ज्ञानेश्वरीच. आज तुम्ही आम्ही जे मराठी लिहितो ते ज्ञानेश्वरांनी फुलवलेल्या स्वअभिमानाच्या अंगाऱ्यामुळेच. हा महान संत वयाच्या 22व्या वर्षी समाधिस्थ झाला. बघा तर मग अशा या महान संत ज्ञानेश्वरांची आम्ही आपणास आज ओळख करून देतो आहोत. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. ज्ञानी अंतरागा. नमस्कार, माझं नाव रुद्रांश तीर्थंकर आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरीचं नामस्मरण करण्यासाठी रामकृष्ण हरी हा मंत्र मी समाजाला दिला. माझा जन्म 1275 मध्ये आपे गाव पैठण येथे झाला. माझ्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत कुलकर्णी, तर आईचे नाव रुक्मिणीबाई होते. मला ज्ञानेश्वरी किंवा माऊली असे म्हणतात. माझी ज्ञानेश्वरी आणि महानुभव हे ग्रंथ प्रसिद्ध आहे. धन्यवाद.